इकडं. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल आरुद्रास ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आजच्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे घरामध्ये आगमन होणार आहे आणि त्यासाठी तिथे आमची सकाळी गडबड चालू आहे. आमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरी आणि पालवी या दोन्हीही असतात. गौरीचे आगमन झाल्यानंतर त्यांना बसवण्यासाठी इथे मी पायरी बनवून घेत आहे, कारण आमचे गणपती बाप्पा थोडे हाईटवर आहेत आणि गौरी ही त्यांच्या बरोबर यायला हव्यात, यासाठीच थोडासा असा प्रयत्न चालू आहे. आज आरुद्राला शाळेला सुट्टी आहे आणि आरुद्रा मला मदत करत आहे. तर पाहू शकता आम्ही अशा पद्धतीने जुगाड लावून पायरी बनवलेली आहे. आता याला व्यवस्थित सेट करून घेणार आहोत, कारण कुठूनही ही वरची फरशी हल्ली गेली नाही पाहिजे. इथे पाहू शकता आमच्या या मॅडम कशा गौरीला साडी नेसवण्याचा प्रयत्न करत आहेत. गौरीचे जे स्टँड आहे त्याला आरुद्रा माझी साडी नेसवत आहे. साडी नेसवून झालेली आहे आणि आता पदर कुठून टाकायचा याचाच विचार तिचा चालू आहे. भरपूर प्रयत्न करून झाल्यानंतर आरुद्राने शेवटी साडी नेसवलीच आणि खरंच खूप छान अशी आरुद्राने साडी नेसवलेली आहे. चला आता माझे बाहेरचे सर्व सेटअप करून झालेले आहे. आता महत्त्वाचे काम म्हणजे आता आपल्याला ज्येष्ठा गौरींचे मुकुटे काढायचे आहे. मागच्या वर्षी मी मुकुटांना कापडामध्ये आणि कागदामध्ये व्यवस्थित असे पॅक करून त्यावरून प्लास्टिकची पिशवी लावली होती, जेणेकरून कुठेही मूर्तीला धक्का नाही लागला गेला पाहिजे. इथे मी मुकुटे काढत आहे आणि आरुद्रा माझा व्हिडिओ बनवत आहे. गौराईच्या मुकुटांना पाहिल्यानंतर खूप छान असे वाटले. अगदी सुंदर असा देखणा चेहरा आहे आमच्या गौराईचा आणि गौराईची मुकुटे अगदी व्यवस्थित अशी होती, कुठेही धक्का लागला गेला नव्हता. आता ही दोन्ही मुकुटे आम्ही धान्यामध्ये ठेवणार आहोत. आजच्या दिवशी या मुकुटांना धान्यामध्येच ठेवले जाते. आता मी गौराईच्या मुकुटांना थोडेफार असं सजवून घेणार आहे आणि इथेही आरुद्रा माझा व्हिडिओ बनत आहे आणि तिची बुलबुल चालूच आहे. माझे गौराईंना सजवून झाले की आमच्या छोट्या गौराईलाही आता मी सजवायला घेणार आहे. आणि पाहू शकता माझी छोटी गौराई किती मस्त अशी दिसत आहे. आरुद्राला आवरून झाले की मग मी माझेही आवरायला घेणार आहे, कारण आजच्या गौराई आणण्याचा मुहूर्त हा 11 ते 2 पर्यंतचाच आहे. आता पाहू शकता आम्ही दोघीही छान असे तयार होऊन आलेलो आहोत आणि ते आमचे गौराईचे पावले उठवायचे काम चालू आहे. आमची ही गौराई काही ना काही कारणावरून रुसून बसलेलीच असते. आमचे आतले सर्व डेकोरेशन करून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे दारातच तुळशीपाशी आम्ही गौराईची पूजा करून मग त्यांना आता घरामध्ये घेणार आहोत.
तर अशा पद्धतीने आमच्याकडे ज्येष्ठा गौरी आणि अशी पालवीतली गौरी असते। आता वस्तीवरील बायकाही आलेल्या आहेत। आता आम्ही गौराईची पूजा करून त्यांना घरामध्ये घेणार आहोत। माझी पूजा करून झाल्यानंतर वस्तीवरील बायकाही गौराईला हळदी कुंकू लावून तिची पूजा करून घेणार आहेत। आभाळ भरपूर आले होते आणि त्यात वारेही भरपूर असे सुटलेले होते। गौराईची आरती करण्यासाठी आमचा दिवा लागतच नव्हता। आणि पाहू शकता आमच्या छोट्या गौराईने ही गौराईची पूजा केलेली आहे। आता आम्ही ज्येष्ठा गौराईंना घरामध्ये घेणार आहोत। तिच्या पुढे ये। तर त्यात ती गौराईला हळद कुंकू लावून तिच्यावरून दही भाताचा मुटका ओवाळून टाकत आहे। तर तुम्ही आता म्हणाल की आम्ही ज्येष्ठा गौराई सोबत पालवीतली गौराई का आणली नाही, कारण इथे आमच्या वस्तीवरील सर्व बायका एकत्र येऊन पालवीच्या गौराईंचा खेळ खेळतात आणि मग त्यांना घरामध्ये घेतले जाते। तर आता थोड्या वेळामध्ये सर्व वस्तीवरील बायका एकत्र येणार आहेत आणि मग पालवीचा खेळ खेळून गौराईंना मग आम्ही घरात घेणार आहोत। आज आम्ही गौराईच्या पालवीचा खेळ कसा खेळला हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्या आत्तीने आमची पूजा केलेली आहे। तर अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौराईंचे आगमन झालेले आहे। सर्व बायकांना मग हळदी कुंकू लावले आणि त्यांना साखर वाटली। तर मग तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।